टिंग वी हॅव अ पार्सल गाईज, वी हॅव अ पार्सल. फेकलं बघा कसं आहे, नाही फेकते बघा कशी, ती मागली दिसते तीच. हे असं होतं कधी कधी व्हिडिओ बनवताना, हे बिहाइंड द सीन्स म्हणून टाकायचं असतं, पण ठीक आहे, हे आम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच टाकून देऊ. ॲज युजल. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज आम्ही व्हिडिओ घेऊन आलो टू आवर चॅनल. तर आज आम्ही ॲक्च्युली असंच बसून ना विचार करत होतो एकमेकांच्या बकेट लिस्टबद्दल. तर आम्ही विचार केला की लेट्स मेक अ व्हिडिओ. तुम्हाला पण कळलं आमची काय बकेट लिस्ट होती, त्याने काय काय कम्प्लीट झालं आणि काय बाकी आहे. असं शेअर करायचं नसतं, जसं काही गोष्टी आहेत ज्या आम्ही सांगू पण त्या झाल्यात की नाही आम्ही नाही सांगणार. करेक्ट. तर म्हणजे आम्हाला हे करायचंय किंवा झालंय ते तुम्ही नंतर फिगर आउट करा, म्हणजे तुम्हाला कळेल हळूहळू. हा एक त्याची बकेट लिस्ट सांगेल, मग मी सांगेन, मग परत हा असं आम्ही कंटिन्यू करू. आय डोंट नो, हा एकदम रॅन्डम व्लॉग होता. हा माहिती नाही, आम्ही जस्ट असंच विचार करत होतो की काय काय झालंय काय काय नाही. ॲक्च्युली आम्ही ना रिसेंटली या इयर स्टार्टला एक डायरी घेतली होती ज्याच्यामध्ये प्रॉपर सगळं बकेट लिस्ट लिहायची असते. 2024 बोर्ड कसा दिसेल तर ते सगळं आम्ही लिहिलेलं. तर आम्ही डिस्कस करत होतो. तर माझी डायरी मला मिळत नाही, तर आम्ही माझी मिळते मला कुठे डिस्कस करता करता विचार केला चला व्हिडिओ बनवूया. येस. तर पहिले तू सांग तुझ्या बकेट लिस्ट मध्ये पहिली अशी कुठली गोष्ट आहे. ना असं लेट्स बिगिन करूया ना, जरा प्रॉपर व्हिडिओ थोडा ट्राय करूया. सो तू कर, चल असं लेट्स बिगिन विथ अ व्हिडिओ. माझ्या बकेट लिस्ट मध्ये फर्स्ट तर हे होतं की यावर्षी मला लग्न करायचंय. काय बोलतेस, कधी करणार आहेस मग? झालेलं ते नाही सांगायचं. नाही झालं का नाही, 2024 बकेट लिस्ट सांगायची आपल्याला त्यांना. 2024 वी आर हाफ वे टू द इयर. सो माझे जे होते मी सांगतेय, नसेल तर जे नाही झाले ते बघूया ना, होईल नाही होईल, किती प्रोग्रेस आहे डिस्कस करूया. माहिती नाही हा व्हिडिओ कसा असेल, चिटचॅट म्हणून घ्या तुम्ही. येस. हा तर माझं बकेट लिस्ट होतं लास्ट इयर. मी डिसाईड असं केलेलं की नेक्स्ट इयर लग्न करेन, बट असं ठरवून नव्हतं. मला असं होतं की नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत असं एंगेजमेंट करता येईल. मला नव्हतं माहिती आहे एप्रिलमध्येच लग्न होऊन जाईल. बरोबर आहे, यू आर राईट. दॅट वॉज इन. मग आपण असे सांगायचं का की ह्या वर्षात आमच्या बकेट लिस्ट मध्ये काय, या वर्षीचं नेक्स्ट इयरचं आपण डिसेंबरमध्ये करूया ना, की नेक्स्ट इयर आम्ही काय डिसाईड करतो. पण ह्या वर्षीचं ओके, ह्या 6 महिन्यात अजून काय करू शकतो. हा करू शकतो. आणि काय तुझी तुला ह्यालाच नाही कळालं वाटतं व्हिडिओ, तुम्हाला नाही मला कळालंय. सो कसं आहे 2024 ची तुझी अख्खी बकेट लिस्ट सांगायची. हां म्हणजे या इयर किती झालंय किती बाकी आहे ते हळूहळू ओके 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 ओके. सो मी फर्स्ट सांगितली, आता तू बकेट लिस्ट. टिंग टिंग. मग तू शाणी, तुला चालू करायला नव्हतं सांगितलं. हा आठवत त्याची बकेट लिस्ट किती. चल एक मला माहिती आहे, मला आता मी विचार केलेला, तर एक आहे माझ्या बकेट लिस्ट म्हणणं की या इयर एंड पर्यंत आपले 5000 युट्यूबचे फॉलोअर झाले पाहिजे. ह्याचं तुझं बकेट लिस्ट हे कसं झालं, फेक बोलतोय. आमचं तर लग्न झाल्यानंतर हे युट्यूब चॅनलचं पिक्चर मध्ये आलं. मग तुझी बकेट लिस्ट आपण आदल्या वर्षीच्या लास्ट मंथ्स मध्ये डिसाईड करतो. नाही त्याला बकेट लिस्ट बोलतात. हो पण ऍड नाही करू शकत, लिस्ट आहे ती. हा ठीक आहे, ओपन एंडेड लिस्ट आहे ती. हा की मला नंतर वाटलं जेव्हा माझं युट्यूबचं चालू होईल की आता आपल्याकडे 5000 फॉलोअर असले पाहिजेत 2024 इयर एंड पर्यंत. व्हॉट इज द प्रॉब्लेम, होणारच आहे. आणि नेक्स्ट मी बोलते. मला अजून माझी होती की या इयर मध्ये मला काहीही करून कुकिंग शिकायची होती. काय खोटारडी आहे. तुला कसं माहिती माझी बकेट लिस्ट? मला कुकिंग काहीच जमायची नाही. मी घरी ही एवढी छान बनवते की मला असं वाटतं घरी प्रॅक्टिस करून यायची. नाही, माझ्या मम्मी बघत असेल तिला कमेंट करायला सांग. अचानक खूप भारी. मी अचानक मध्ये मी घरी जेव्हा एखादा असा प्रोडक्ट काय बोलते एखादा डिश ट्राय करायची ना, तर नेहमी डिझास्टर झालाय. मी साधी ती जिरा आलू पण माझ्याकडनं नीट नाही व्हायची. तर मग मला असं झालं की अरे काही, म्हणून मग मी ना नंतर सोडून दिलेलं की मी नाहीच कुकिंग करणार आहे. तर म्हणून मग मी असं डिसाईड केलेलं आहे की 2024 मध्ये मी शिकणार आहे काहीही करून. आणि तू ते बकेट लिस्ट टिक करू शकते करू झालं म्हणून मी आधी मी तेच सांगते जे झालंय. आता तू. आता हेच असतं, मुलींची बकेट लिस्ट एकदम प्रॉपर असते. मुलांचं कसं काय बकेट लिस्ट? प्लॅनिंगच नसते लाईफ. मुलांचं असं की जे देव मला देत राहील ते मला हवंय बस. हा एक बकेट लिस्ट मध्ये की मला हे करायचंय, केदारनाथ जायचंय.
केदारनाथला ऍक्च्युली माझ्या पण होता. सो माझ्या तुझी होती ना, केदारनाथला जायचं. माझ्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तर देऊ दे तू. आणि तुझं एवढं मी विचारलं तुला झालं का, तू हो बोलला. एवढं मोठं एक्सप्लेनेशन देते, माझं बोलताना माझे डायलॉग कापते शाणी. हा, तर केदारनाथला आम्ही जाणार होतो आधी या मे मध्ये. आत्ता जे आहे ना, मे मध्ये नाही सॉरी, आत्ता आपण जेव्हा जाणार आहे, आत्ता आम्ही जिथे चाललोय, आमची ट्रिप आहे प्लॅन. त्यांना सांगितलं आपण कुठे चाललोय, काय कुठे चाललोय आपण ते सांगितलंय का त्यांना? ही व्हिडिओ खूप नंतर जाणार आहे, त्याच्यानंतर तोपर्यंत तुम्हाला माहिती जाऊन आलेलो असू. झालंय, चल बोल. तर आम्ही तिकडे जाण्याच्या ऐवजी केदारनाथला जाणार होतो, पण आम्ही काही कारणामुळे असं ठरवलं. आणि आमचा एक मित्र पण आहे, तो आमच्यासोबत येत नव्हता, त्याचा काहीतरी कॅन्सल होत होता प्लॅन, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही केदारनाथ नंतर जाऊ. पण मला खूप इच्छा आहे केदारनाथला जायची, मला खूप असं आतून. पण तो टाइम गेला. हा ठीक आहे, नेक्स्ट इयर जाऊ, नेक्स्ट इयर नो प्रॉब्लेम. पण हे होतं माझ्या ह्याच्यात. हां, ॲक्च्युली हे माझ्या पण बकेट लिस्टमध्ये आहे. आणि लास्ट इयरच्या बकेट लिस्टमध्ये माझं हे पण होतं की मला उज्जैन जायचं आहे, आणि ते माझं झालं. सो उज्जैन नंतर माझं बकेट लिस्टमध्ये आहे की मला जगन्नाथ जायचं आहे. मी हे लास्ट इयर पण बोललेली, पण मला अजून माहिती नाही की कसं प्लॅन. आय डोंट नो हे यावर्षी होईल नाही होईल. जगन्नाथ आणि तिरुपती इज इन माय बकेट लिस्ट. सो बघूया आता. आणि असं बोलतात ना की जेव्हा उनका बुलावा आता है तभी ते वे ओपन होतात, त्याशिवाय नाही होणार. सो बघू आता, इयर एंड होत आलाय, आमच्या सुट्ट्या पण संपत आल्या, तर आता जा, माहिती नाही कसं पॉसिबल होईल यावर्षी. बट यावर्षी नाही तर मग नेक्स्ट इयर तर नक्कीच जाऊ आम्ही. तुझ्या बकेट लिस्ट मधला एक आयटम सांगू मी? नको, मी माझं सांगेन. हिला हिच्या मम्मी पप्पांसाठी घर घ्यायचंय. मी सांगितलं बकेट लिस्ट ह्याच्यावरती आपण नंतर अपडेट देऊया ना. हां चालेल, जे पण ठीक. सो तू सांगितले ना, बाकीचं नंतर. बाकीचं तर हे हिच्या होतं. आता तू सांग. सो हे माझ्याच नाही, माझ्या भावाच्या दोघांच्या बकेट लिस्ट मध्ये. दोघांच्या होतं. आता तू सांग. तू माझी बकेट लिस्ट तू सांग. हा नाही, तुझी सांग आता. आला मोठा शाणा. आज माझे केस पाहिजे परत. माझं एक होतं, मला केसांबद्दल नाही बोलायचं. नाही बोल ना, चांगले ते चांगले. मी ते शॅम्पू जे माझ्या पर्सनल चॅनलवरती टाकलेलं, ऑलिव्हवाला लव्ह प्लॅनेटर, त्याच्याने केस जाम बाउन्सी होतात. माझ्या बकेट लिस्टमध्ये एक गोष्ट अजून होती. मी पुढे आलो की ही ब्लर होते, तो आय एम व्हेरी सॉरी. माझ्या बकेट लिस्टमध्ये होते माईक घ्यायचा. खरं ऍक्च्युअल मध्ये जेव्हा युट्यूब चालू केलं तेव्हा आम्ही विचार केलेला. आम्ही युट्यूब सांगतोय ना पण इमानदार आहे ना मी. हा, तर मी सांगतोय की जेव्हा चॅनल चालू केलेला आणि जेव्हा आम्ही इथे शूट वगैरे करायचो आणि या खिडकीच्या इथून बाहेरचा आवाज यायचा, तेव्हा आम्हाला वाटायचं की आपण एक माईक घेऊया ना. पण आम्ही जे पण बघितले ना माईक, सगळे चांगले 20,000च्या वरती होते, 20,000, 25,000, 30,000. तर आम्ही विचार केला की जाऊ दे, आपण जेव्हा युट्यूबमधनं कमवायला चालू करू छानपैकी, तेव्हा आपण कॅमेरा घेऊया. आणि अजून माईक घेऊया. आणि अजून एक गोष्ट होती, कॅमेरा मी चुकून का बोललो, कारण ते पण आमच्या त्या लिस्टमध्ये होतं, ऑस्मो 3 ना, पॉकेट 3. पण तो नाहीये, त्याचे रिव्ह्यूज एवढे नाहीये, पण तो आमच्या ह्याच्यात होता की हा पण घेऊया ब्लॉगिंगसाठी. तर मग ते दोन्ही आम्ही विचार केला. आणि नेमकं माझ्या सासू सासऱ्यांनी मला गिफ्ट दिला हा माईक, म्हणून आमचं ते बकेट लिस्ट पण टिक झालं. आता तू ओके. माझ्या बकेट लिस्ट मध्ये अजून एक होतं की मला लास्ट इयर मी असं खूप इम्प्रॉम्प्टू डिसिजन घेतलेला की मला व्हेजिटेरियन व्हायचं आहे. मी नवरात्रीमध्ये नॉनव्हेज सोडलेलं, तर तेव्हा मला ते जमलं, म्हणून मी विचार केला लेट्स सी, आय विल कंटिन्यू. बट त्याच्यानंतर मग माझ्या ते बकेट लिस्टमध्ये होतं की नाही खायचं आहे. सो मी लास्ट इयरच्या म्हणजे नवरात्रीपासून जे बंद केलं ते आतापर्यंत नाही. आणि हिच्यामुळे मी पण बंद केलंय. आणि आम्हाला ते खूप चांगलं फळतंय, छान होतंय आमचं. की नको म्हणजे फळतंय म्हणजे असं नाही, असे शांत वाटतंय, राग नाही. स्टार्टिंगला खूप इच्छा होती बिकॉज आम्ही दोघं कट्टर नॉनव्हेज होतो. आणि मी घरात पण असताना आम्ही नाही पाळायचो. माझा तर प्लॅन व्हीगनचा होता, पण व्हीगन आधी हळूहळू नाही. पण नाही, व्हीगन नाही. हा, बघूया. नो, व्हेजिटेरियन बस झालं, नॉर्मल. तसंही मी थोडं डेअरी अवॉइड करते, बट नाही, छान आहे, पण व्हेरी गुड. हा तुझा टिक झालेला आहे. जे टिक नाही आले ते माझे मोस्टली सगळे टिक होत आहेत. ते जगन्नाथ सोडलं. हा कर, सांग तुझं आता. बघितलं कसा करतो, काय करतोय, काय केलं तुझं सांगितलं ना मी. मुलांचे नसतं असं बकेट लिस्ट. माझ्या बकेट लिस्ट मध्ये मला पप्पा व्हायचंय. तिकडे बघ, तुला पण पप्पा व्हायचंय ना. हा, मला व्हायचंय पप्पा. मला कॅट मॉमी व्हायचंय.
नाही ते माझ्या बकेट लिस्ट मध्ये नाही. ऍक्च्युली मला आहे ना कुत्रा किंवा मांजर घेणं माझ्या बकेट लिस्ट मध्ये नाही का, कारण त्याचा एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही पेट ठेवला एक अडॉप्ट केला तर सांभाळायला कोण नाही, त्याचे हाल होणार जास्त. तर मग ते मला कॅट मॉमी होईल. हिला कॅट मॉमी व्हायचं आणि मला ते माझं बकेट लिस्ट नाहीये, ते मला माहितीये की दॅट इज नॉट प्रॅक्टिकल. म्हणून आम्ही ते काढलं. आता तू सांग. ओके चल ठीक आहे. माझं अजून काय होतं बकेट लिस्ट मध्ये, मला माझं असं होतं की या वर्षी मी ॲटलिस्ट 2 किंवा 3 ट्रिप करेन, लाईक प्रॉपर असं पीसफुली वाला ट्रिप. बरोबर. सो फर्स्ट तर झालंय हिमाचल, बिकॉज लास्ट इयर मी एवढी फिरली आहे ना. 2 वेळा मी राजस्थान गेली, 1 वेळेला मी उज्जैनला गेली, मग मी हिमाचलला गेली. आणि छान फिरलोय आम्ही. आम्ही उज्जैनला तर एवढी मजा केली आहे ना, एवढे मंदिर फिरलो आम्ही. बाईकवर आम्हाला पल्सर 150 मिळाली रेंटवर. गेलो आम्ही मम्मी सोबत, जयपूर गेली, माझ्या कलिग्स बरोबर मी अजून काय कम्प्लीट केलं, जैसलमेर वगैरे भरपूर फिरले मी. लाईक एव्हरी 2-3 मंथ्सने मी फिरत होती. या वर्षी थोडं ते लग्नामुळे कमी झालं, बट स्टील आम्ही असं केलं चक्कर येते. तो माझं ते बकेट लिस्ट हे एवढंच माझं होतं. मग माझं बकेट लिस्ट वगैरे काय नाही, जे येतं ते मी घेत राहतो. कारण हिच्यामुळे हिचं जे बकेट लिस्ट आहे ते मला करायचंच आहे ना, जग म्हणून. मी असं बोलू शकतो नाही मी नाही जा, असं होणारच नाही. म्हणून हिचं जे बकेट लिस्ट आहे ते माझं बकेट लिस्ट आहे आणि माझं एवढंच आहे. हे ब्रॅकेट आहे माझा. आणि माझं नेक्स्ट आहे की मला कमी रिॲक्ट करायचं गोष्टींवरती. हे मला इम्प्रूव्हमेंट करायचं माझ्यामध्ये, माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. कारण की मी ना खूप जास्त एक्सप्रेसिव्ह म्हणजे ना गुड वे नाही बोलत आहे. तेच मैत्रिणींची मी भांडताना सांगितलं ना, एवढी नाही भांडत. तू असं बोलतो की मी मैत्रिणींवर भांडतच असते. एक तर 2 माझ्या क्लोज फ्रेंड्स आहेत, मैत्रिणी भरपूर आहेत पण क्लोज असं भांडण करू इतपत 2च आहेत. तर ते तुला कंट्रोल करावं लागणार खूप. सो मी माझं सांगत होती का बस की मी काय करते माहिती, कधी कधी कंट्रोल नाही करत. जर मला खटकते तर मी बोलून टाकते, अशी एक्सप्रेस. म्हणजे कधी कधी असं असतं की समोरच्याला माझं ॲडवाईस नको आहे, तर माझ्याने असं होतं की नाही, माझं असं होतं की जर मला माहिती आहे की ती व्यक्ती चुकते आणि मी तिला हेल्प करू शकते त्या व्यक्तीला, पण स्टील ती नाही ऐकत व्यक्ती, तेव्हा मला असं होतं की ऐक आणि मग ते टर्नआउट होतं भांडणामध्ये. तर मग मला असं आहे की एकदा सांगायचं, सोडून द्यायचं, मग त्यांच्यावरती त्यांना करायचं की नाही. मग ते मी असं खूप लवकर रिॲक्ट करते गोष्टींना, किंवा काहीही असं म्हणजे तुम्हाला कळलं ना, ते मला कमी करायचं. त्यांना कळलं तुला बडबड कमी करायची, तेच तू बडबड करून सांगते. मी बडबड नाही, रिॲक्शन मध्येच तू बडबडतेस. तर मला एक आठवलं माझ्या बकेट लिस्ट मध्ये जे होतं ते, की मला परत फिट व्हायचं आहे. म्हणजे मी आता याच्यावर चालायला निघालोय परत. ह्यांना मी तो फोटो नाही दाखवू शकत रे, तो माझा एकदम फिट वाला तो फोटो, नाही तर मी इथे टाकला असता. शर्टलेस आहे, मस्त ॲब्स वगैरे वाला. तेव्हा तसं मला परत व्हायचंय. बस मला हिच्यामुळे होते. आणि ही काय करते माहितीये, संध्याकाळचं की अरे मला सांगतो ना तोंड सांगतो ना तुझं की अरे मला भूक लागली, तू नाही खाणार, मग मला पण नको, जाऊ दे. हे असं असतं हिचं. आणि हिचा चेहरा एवढा असा, तो गोलमटोल असा, तू नाही खाणार, असं होतं. मग खायला लागतं, मग जाडी वाढते. पण मी आता नाही. आता आम्ही ज्या ट्रिपला चाललोय ना, आता आम्ही 14th निघणार आहे, त्या ट्रिपवरनं आल्यानंतर भले गणपती येऊ दे, मी तेवढंच खाणार जेवढं मला बॉडीला गरज आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी खाणार नाही, गोड जास्त खाणार नाही, काय नाही. आणि मी आपण बोलूया की मी तो फोटो टाकीन. जर मी परत तसा फिट झालो ना, तर मी तो फोटो टाकीन युट्यूब. हे चल मी आता ऍड केलं बकेट लिस्ट मध्ये, डिसेंबर 31 पर्यंत. तू जर फोटो टाकला तर मग युट्यूब क्रॅश होईल. हे 31 डिसेंबरला माझा आता प्रण आहे. आज मी तुमच्या समोर हा प्रण घेतो की मी परत तेवढा फिट व्हायचा प्रयत्न करणार. आणि ह्याच्यासोबत मला पण व्हायचं. ही नाही ऐकत, पण कारण की मी होते ऑटोमॅटिक. ही काय करते माहितीये का, की मला मसल वेट वाढवायचं. ही काय करते माहितीये का, की मला घेऊन जा जिमला, मला घेऊन जा, आणि नंतर दुसऱ्या दिवशी मोबाईल घेऊन बसते, मला एडिट करायचं असतं, तू तर काहीच करत नाही. माझा बकेट लिस्ट नेक्स्ट
की माझ्या ह्याच्यात आहे की मला या इयर एंडपर्यंत माझ्या डोक्यात एक अमाऊंट आहे, त्या अमाऊंटपर्यंत माझं इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे. आय एम नॉट सेइंग सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट आर बोथ डिफरंट थिंग. इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे ते अमाऊंटपर्यंत. माझं बकेट लिस्ट काहीतरी आलेलं इथे, पॉपअप आलेला काहीतरी नोटिफिकेशन. नाही ते हे होतं, हे वैभव मोर लाईट इज रिक्वायर्ड असं काहीतरी होतं. ओके, तर हे होतं, ही आता बोलली त्याच्यावरनं मला आठवलं की आमचा ह्या इयरचं नाही ते माझं बकेट लिस्ट, पण इन जनरल इन 20 years एक अशी एक फिगर असते ना, ती फिगर मला पाहिजे विदिन 20 years. ते माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. ती फिगर मी डोक्यात ठेवली आहे की एवढ्या फिगरपर्यंत मला पोचायचं आहे, तर ते बघू. हां, तर मी तुम्हाला जसं सांगत होतो मध्येच कॉल आला एक, तर हे ठरवलं आहे की एक हे ह्या इयरचं नाही आहे बकेट लिस्ट, पण हे माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. हे ॲक्च्युअलमध्ये आहे त्या ब्रॅकेटवाल्यासोबत की नाही कॉपी नाही, चांगली गोष्ट आहे ना, हे कॉपी करा तुम्ही, उलट केलं पाहिजे असं कॉपी. तर एका एजपर्यंत, त्या एजपर्यंत तो नंबर माझ्या बँक अकाउंटमध्ये मला पैसे पाहिजे, ते माझ्या बकेट लिस्टमध्ये. आणि अजून या वर्षीचं माझं बकेट लिस्ट ह्याने तर ते सांगितलं मेजर, बाकी या ते मम्मी पप्पांचं ते अजून एक बकेट लिस्ट आहे माझी की मला माझ्या करिअर लाईफमध्ये काहीतरी ॲड ऑन करायचं आहे. म्हणजे काहीतरी काय बोलतात त्याला, माझ्या वेटर बनायचं. सॉरी ही मारते मला नंतर, आधीच सॉरी बोल. अरे करिअरमध्ये काहीतरी क्वालिटी, व्हॅल्यू ॲड काहीतरी करायचंय, म्हणजे काहीतरी कोर्स किंवा काहीतरी असं. सो आता ना हा इयर चालू झाल्यापासून लग्नामध्ये एवढं फोकस गेलंय, मग युट्यूबमध्ये केलं, तर माझं करिअरमध्ये जे मला करायचं होतं ते राहिलंय. सो मला या इयर एंड पर्यंत ते कम्प्लीट करायचंय. तथास्तु. तर मला वाटतं हेच आहे माझं, जेवढं आहे तेवढं, नाही तेवढं हो तेवढं नाही, अजून आहे तुझे, मला आठवत त्याला नाही आठवत. माझ्या कानात सांग ना, मी त्यांना सांगतो. एक तर सांग, एक सांग ना. मग तुला अजून काय बाकी आहे तू सांग. माझं 2 जे होते जे ब्रॅकेटवाले ते मी सांगितले. एका एज पर्यंत तो अमाऊंट तो फिगर माझ्या बँकेत पाहिजे. दुसरा एक छान घर, 2 मुलं, कुत्रा आणि एक मांजर तर आहेच. आणि अजून काय होतं, बस एवढंच होतं माझं. आणि गाडी एक छानपैकी मस्तवाली, ते पण ह्या इयरचं नाही. हा, ते ह्या इयरचं नाही, घेऊन देणार नाही याला तर. हा, ते ह्या इयरचं नाही, ते नंतरचं कधी. त्याच्यासाठी खूप कमिटमेंट लागते अशी. आता तू सांग. तू काही सांगितलेलं नाही असं. माझ्या बकेट लिस्ट मध्ये या घरी आल्यानंतरचं आहे की हळूहळू करून थोडं रेनोव्हेट. ही आहे ना, हिनी हे सगळं लिहून ठेवलंय. हिनी हे सगळं लिहून ठेवलंय. तुम्ही मुली असाल, तुम्हाला माहिती असेल की आपण असं विचार करत असतो, तू लिहून ठेवलंय करायचं, मला ते करायचं. तू लिहून ठेवलंय. काही एवढा बाहेर बसलेली आम्ही हे नेहमी बोलत असतो की याला शपथ मी नाही ठेवलंय. तुझी शपथ नाही लिहिलंय. हे एवढं असतं. आम्ही नेहमी बोलत असतो की आम्हाला किचन रेनोव्हेट करायचं, आम्हाला तो बेडरूमला स्टुडिओ बनवायचा. एवढं आम्ही डिस्कस, आज सकाळी बोललो आम्ही की त्याला स्टुडिओ करा. काल रात्री आम्ही बोललो, तो प्रोडक्ट रिव्ह्यू करताना कुठला तरी हिला एक आलेला, त्याचा आम्ही फोटोशूट करतो, तेव्हा आम्ही ठरवलं की त्याला स्टुडिओ बनवताना हे सगळं लक्षात ठेवूया. तर हे ना ते सगळं आता 10 मिनिटं बाहेर विचार बोलली. मी मेन्शन केलं ना की मला या वर्षीच्या नंतरचं आहे तसं. आणि आता संध्याकाळ होत चालले, लाईट कमी कमी होत चालले, तर आमचा व्हिडिओ असा हळूहळू हळू असा होतोय. या शेडवर या शेडवर येतोय हळूहळू. बघितलं, हा स्वतःलाच असं हे करतो. काय ठीक आहे. अजून काही आहे तुझं? हा एक माझी बकेट लिस्ट, ही जेन्युइन वाली. मग एवढा खोटा होता बाकीच्या? नाही, जेन्युइन वाली म्हणजे आता पण ट्रिपला जातो म्हणून असं वाटू शकतं की हा हे आता टाकलंय, पण हे माझ्या आधीपासूनच होती की यश मला बोला की त्यांनी कधीच कोकण नाही बघितलंय. तर माझ्या लिस्टमध्ये असं होतं की लग्न होऊ दे किंवा नको दे, हा माझी ती फ्रेंड जन्मदा, या लोकांनी कधीच कोकण नाही बघितलंय. लग्न होऊ दे नको होऊ दे काय, लग्न होऊ दे किंवा नको होऊ दे, मला या वर्षी 2024 मध्ये या दोघांना कोकणात घेऊन जायचंच होतं. घाबरवते बाई. ते माझं पूर्ण, मला पण जायचं होतं. देवगड. येस, मजा आहे का उधर जाके. आता आम्ही जाणार आहोत तिथे. तुम्हाला तिकडे आम्ही तिकडे मोस्टली रील्स वगैरे शूट करू. आणि ब्लॉग जसं आम्ही तुम्हाला त्या दिवशी वीकडे येणार लाईव्ह दाखवलं, तसं आम्ही अ डे वेन वी आर ट्रॅव्हलिंग असं दाखवलं. आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये अजून हे पण होतं की यावर्षी मला क्लिअर स्किन आणि फिट बॉडी हवी आहे. तर क्लिअर स्किन तर माझं झालेलं आहे कम्प्लीट. फिट बॉडीमध्ये मी असं नाही बोलत आहे की मी आता अनफिट आहे. अनफिट नाही, मी आता कसं माहिती आहे का, बॉडी BMI असतं ना त्या हिशोबाने बरोबर आहे की हाईट जेवढं आहे तेवढं वेट आहे, बट माझ्या वेटमध्ये मसल वेट कमी आहे आणि मास
वेट जास्त आहे तर मला त्याला उलटं करायचं, मला मास कमी करायचं आणि मसल वेट. बिकॉज ना मग म्हाताऱ्यापणी ना असं होतं की आपले बोन्स असे बारीक कसे दिसायला लागतात. बिकॉज आता माझं बाकी सगळं मास नाही आहे, सॉरी मास आहे, मला बोन जाडं करायचं. तर ते बघू आता या 4 months उरलेल्यामध्ये होऊन जाईल. 4 months नाही होणार तुला वेळ लागणार ना. मला करायचं होईल, थोडंसं होईल. 4 months मध्ये तुला थोडंसं दिसायला. स्टार्टिंगचा तर हाफ इयर माझं ते लग्न आणि मग ह्याच्यात गेलं. आता यूट्यूब आणि आमचं ऑफिस हे कसं हे करायचं त्याच्यामध्ये आम्ही अजून सेटल नाही झालं. मग ते सेटल झाल्यानंतर मग कसं सगळं मॅनेज होईल ते कळेल. अजून आम्ही त्या स्टेपवरती आहोत. होणार सगळं व्यवस्थित. तू जिम लावली ना की पहिले 2 महिन्यात तुला असं बिल्डिंगच्या जिम मध्ये अजून मला ऍक्सेस दिलेला नाही आणि तू उठणारच आणि येणार तर होईल ना. बिचारी एवढे युट्यूब मध्येच घुसलेली आहे, बिचारी एडिट करत बसले. आणि एक माझे आहे बकेट लिस्ट मध्ये गोष्ट की याला एडिटिंग शिकवायची. शिकवायची नाही, मी शिकलो एडिटिंग. DaVinci Resolve एक नावाचं सॉफ्टवेअर आहे, पण ते लॅपटॉपवर मी शिकलोय. पण माझा एवढा स्ट्रॉंग नाही आता लॅपटॉप की मी एडिटिंग करून देतो असं. बोलत होती की मॅक ऍपलचा घे, तेव्हा नाही मला सॅमसंग हवाय, मला सॅमसंग हवाय. आणि आता रडतोय. लॅपटॉप खूप चांगला आहे पण तो एडिटिंग साठी नाही आहे, तो वेगळ्या गोष्टीसाठी चांगला आहे. मशीन लर्निंग टाइप आहे नाही पण त्याच्यासाठी पण तो ओके, तो डे टू डे नॉर्मल काय करायला घेतलेलं असतं BAU त्याच्यासाठी चांगला आहे ऑफिसच्या कामासाठी. पण एडिटिंग साठी आम्ही घेणार आहे. ऑफिसचं काम सोडलं तर तू लॅपटॉप यूज असा करतच नाही, तर मग मॅकबुक काय प्रॉब्लेम होता? सेमच प्राइस आहे त्या दोघांची. नव्हता सॅमसंगची जास्त आहे आपला. सॅमसंग महाग आहे. त्या आम्ही जो लॅपटॉप घेतला तो जास्त महाग आहे मॅकबुक पेक्षा. मॅकबुक घेतला असता ना. पण 1 TB आहे. 1 TB आहे. पण मी तुम्हाला सांगतो डिसेंबर पर्यंत मी ट्राय करणार की मी मॅकबुक पण मी घेऊन देणार. मी मेहनत करणार. खाली मेट्रोचं काम चालू आहे, मी जाऊन विटा उचलीन, पण मी घेणार. मला ते करून घे, पगारातून मी नाही घेऊन देणार. ठीक आहे. एक घरी लॅपटॉप असताना एवढा महाग, ह्याला दुसरा घ्यायचा बोला तुम्ही, आणि मग हा बोलतो ही नुसती माझ्या मागे लागते ही कंजूसच आहे. मी नाही घेणार. मी मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न कुठून तरी मॅनिफेस्ट केलं तरी घेतला का फुकट मध्ये येणार आहे. अरे पण मॅनिफेस्ट असं करणार ना की एवढे पैसे येतील एक दिवस की आपण धपाधप घेऊया. ठीक आहे, होईल ना मॅनिफेस्ट करायचं. सो दॅट वॉज इट. अजून काय आहे तुझ्याकडे? नाही, इथे एक बकेट टाकूया म्हणजे आपण थंबनेल साठी करू. असं पकड बकेट, असं पकड बकेट लिस्ट. नाही कर ना असं कर बकेट. चालेल. याचा झालेला आहे हा व्हिडिओ. येस. बाय करणार आहेस? येस. तर आपण परत भेटूया परत. आणि आमचे ट्रॅव्हल ब्लॉग जास्त चालत नाही पण मालवणचे ब्लॉग्स बघा प्लीज. बघा खूप छान आम्ही फिरणार आहे तिकडे, तर प्लीज. म्हणजे आमचं पण चुकतं, आम्हाला जमत नाही अजून ते. नाही पण हळूहळू करू आम्ही, पण आम्हाला तुम्ही सपोर्ट करायला बघा प्लीज. आणि असं नाही एंड करायचं, असं करायचं की मी तुमचा मित्र यश मठाधिकारी, संवाददाता शिवानी वंचेकर के साथ, कैमरामैन के नाम पे ओनली कैमरा. मिलेंगे अगले वीडियो में. थैंक यू. वी लव यू.